इथं बसा बसा. अहो लालजी ऐका माझं, बसा. अहो मला बायकोसाठी एक दिवस नाही काढू शकत तुम्ही? असं काय करताय? थांबा ना, नका जाऊ आजच्या दिवस दुकानावर. अहो लालजी तसं नाही, जावं लागेल मला. उत्सवाच्या आधी काय ऑर्डर आहे त्या कम्प्लीट कराव्या लागतील आणि ती जर कम्प्लीट नाही केलं तर गिराईक तुटलं आणि गिराईक तुटलं तर मग परत जोडायला लय त्रास होतो आणि गिराईक तुटलं की मग पैसे येणार नाहीत. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी तुमच्यासाठी सगळं करतोय, तुमच्या सुखासाठी चाललंय माझं सगळं. पुढचं सुख बाजूला ठेवा, आजचं बघा. आज आज मला बरं वाटत नाही, मला भीती वाटते. त्याचं काय, मला तुमची गरज आहे. मला ना सारखी भीती वाटते, हे काम माझ्या हातून पूर्ण नाही झालं तर, आपल्यावर काही संकट आलं तर. मला तर वाटतं संकट आलंय म्हणून मी अशी आजारी पडले. मला ना भीती वाटते. नका ना जाऊ, थांबा ना, थांबाल ना. आओ बोला की थांबाल ना. थांबतो. हा. काय बाई, कशी आली नाही ही पोरगी अजून आर्या? हा रंजित, अगं कस काय विचार करायला लागली आहे? अगं फुलं तर ही आर्या का नाही आली अजून? तुझं गठोळ पुरलंय का तिच्यापाशी? एवढ्या आतुरतेने वाट पाहते तिची. गठुळच आहे. हा अहो ती जर आपल्या गळाला लागली ना तर तो जामकर आपल्या हातामध्ये येईल. आणि मग तिने त्या जामकरला जर श्यामलच्या अपघाताचा कागद द्यायला सांगितला तर नक्कीच देईल त्यो. डोक्याने विचार करावा लागणार आहे आपल्याला. ये ये पोरी बस. बाई चप्पल हितच का? जा काढून ये, नाश्ता करून घेऊ. नाही, गोपाळजी कुठे आहेत? का ग? हा तुला कशाला हवाय त्यो? नाही नाही म्हणजे काय ना का आजकाल तुझं जरा जास्तच काम असतं गोपाळकडे. हा हो असं काही नाहीये, पण आता खरंच महत्वाचं काम आहे. तुम्ही बोला ना त्यांना. अगं तो दुकानावर गेलाय, काय अर्जंट काम होतं का? बर मी बघते. हे बघ थांब तू. त्या जामकर साहेबांनी एक तर तुझी जबाबदारी आमच्यावर सोपवली. तुला काय झालं म्हणजे आता तू कुठं बी जायचं नाहीस. नाही बरोबर आहे तुमचं, मी 5च मिनिटात जाऊन लगेच येते. हा अय पोरी, तुला दुकानातच जायचंय ना? हा अगं मग मी येते ना तुझ्या बरोबर, म्हणजे कसलं टेन्शनच राहणार नाही. काय हो? हा तुझा हिच्या संगत जा. म्हणजे काय, तुझा भाऊ ना माझ्या डोक्याला ताप देणार नाही. हा चल चल, आले बरं का दुकानावर जाऊन. फुलत आहे. हा चल या. आत्ता जरा बरं वाटतंय मला. बरं वाटतंय, जाऊ का मग मी? तसं बरं नाही हो, असं मनाला बरं वाटतंय. काय हो, ह्या पेटाऱ्यांमध्ये काय असेल? आता मला काय कसं माहित असणार ना. आपल्याकडे फक्त एकच दिवस आहे. काही करून आज आपल्याला मुखवट्यांची रंगरंगोटी करावी लागेल. अहो पण तुम्ही कसं करणार आता? हा तेच तर, मी तर नाही करू शकत, पण तुम्ही करू शकता ना. तुम्ही करा की मुखवट्यांची रंगरंगोटी. थांबा. अहो पण ऐको, ही आर्या वाड्यावर आली असेल आणि ह्याची एक एक डिमांड वाढतच चालली आहे. त्या आर्यासोबत मस्त वेळ घालवता आला असता, पण या लालीमुळे इथे अडकून बसावं लागतंय. ऐको. लालीजी भी अहो काय झालं, रंगवताय ना? ते हे काम झालं नाही तर मग आपल्यावर परत संकट. रंगवतो रंगवतो.
काहीही करून इथून लवकरात लवकर सटकावं लागेल. त्या आर्याला भेटून तिला बँकेतून पैसे काढायला सांगितले पाहिजेत. त्यासाठी तिला अजून नीट बाटलीत उतरवलं पाहिजे. तिच्याकडचे पैसे काढून घ्यायला आता वेळ वाया घालून चालणार नाही. लालीजी, लयच त्रास होतोय का तुम्हाला? अहो, ताप कसला वाढलाय लालीजी तुमचा? लयच ताप आलाय. किती नाटकी माणूस आहे हा. मला माहितीये मी नाटक करते तर हा डबल नाटक करतोय. अहो, ताप नाहीये, कणकण आहे फक्त. अहो, असं कसं काय बोलताय? हे बघा, अंग सगळं भासतंय, चांगला चटका बसतोय. मला कळतंय ना, काहीतरी केलं पाहिजे आपण. नाही, अहो काय नाही. अहो नाही, काय नाही, दवाखान्यात गेलं पाहिजे आपण. त्याशिवाय नाही बरं होणार. अंगावर काढून उपयोग नाही. चला आपण दवाखान्यात जाऊया. चला. असं कसं जाऊया? हे काम पूर्ण झाल्याशिवाय नाही जाता येणार कुठं. हां, मग मी जातो, मेडिकलला जातो, पटकन गोळी घेऊन येतो. नका हो. अहो, असं कसं दुखणं अंगावर काढण्यात काय अर्थ नाही. अहो बघा, ताप किती आला. थांबा, मी आलो पटकन घेऊन. अहो, अहो, आलो थांबा. इथं मला एकटीला सोडून त्या आर्याला भेटायची जी काही तुमची धडपड चालली आहे ती बरोबर कळते आम्हाला. अरे मॅडम, काय डाउनलोडिंग? मंगेश दादा, ते गोपाळजींकडे ना खूप महत्वाचं काम होतं. ते दुकान बंद आहे. तुम्ही पाहिलं का त्यांना? रोजच बघतोय की. अहो, आज पाहिलं का? नाही नाही, आज नाही बघितलं. ते लक्याला माहित असेल बघा. बर. हा. लकी दादा, हाँ बोला, कुठला चहा पाहिजे? लेकी स्पेशल घंटा, घंटा स्पेशल लेकी का स्पेशल लेकी घंटा? अहो चहा नकोय, गोपाळजी हवेत. तो नाही मिळत माझ्या दुकानात. अहो तसं नाही, आता दुकान बंद आहे ना, तर ते येऊन गेलेत का पुन्हा कुठे? नाही, तो आलाच नाही. एकतर त्या रंजना अक्कांना कसं तरी कटवले. आता त्या मला शोधतच येत असतील. त्याआधी गोपाळजींना भेटून प्रेग्नन्सी बद्दल बोललं पाहिजे. ठीक आहे, थँक्यू. हो अरे मॅडम, काय झालं? टेन्शन मध्ये दिसताय. सोडू का रिक्षाने कुठे जायचं असेल तर? नाही नको. नक्की? हो हो, थँक्यू.